नमस्कार, मी जानवी पाटील। मी आज तुम्हाला डिव्हिजनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप ही सगळी एक्झाम्पल मी आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय येतं ते। ओके, ही 3 एक्झाम्पल आहेत। तुम्ही पण ही एक्झाम्पल तुमच्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करून बघा आणि बघा त्याचं आन्सर काय येतं। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 963 डिवायडेड बाय 3। हे आपलं एक्झाम्पल आहे। 963 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचे आहे। 963 आपण ऍड केले। ओके, 3 हा आपल्याला 3 ने डिव्हिजन करायचं आहे। तर हे बिग नंबर आहे म्हणून आपण 1 नंबरला डिव्हिजन करणार आहे। फर्स्ट टर्म मध्ये किती बीट आहेत हे समज 9 बीट आहेत। ओके, तर 3 च्या टेबल मध्ये 9 येतात का? तर 3 च्या टेबल मध्ये 9 येतात। 3 कितीचा? 3 3 चा 9। मग 3 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 9 करायचं। ओके, 9 लेस केले। आता आपल्याकडे किती बीट आहे? 6 आहे। तर 3 च्या टेबल मध्ये 6 येतात का? तर 3 च्या टेबल मध्ये 6 येतात। 3 2 चा 6 म्हणजे आपण ऍड करूया आणि 6 आपल्याला लेस करायचे आहे। 6 आपण लेस केले। आता आपल्याकडे 3 बीट राहिलेले आहेत। मग 3 1 3 डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे। 1 आपण ऍड केले आणि लेस आपल्याला 3 करायचे आहे। ओके, लेस 3 केले। आन्सर आला। आन्सर किती आहे आपलं? 3 2 1 हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केला आपण। फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेला आहे। असंच आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 168 डिवायडेड बाय 4 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 168 आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड करून बघूया। ऍड केले। आता आपल्याला 4 ने डिव्हिजन करायचं आहे। ओके, तर हे किती आहे? 1 आहे। स्मॉल नंबर आहे। ओके, डिव्हिजन होईल म्हणून आपण 2 डिजिटला डायरेक्ट डिव्हिजन करू। हे किती आहे? हे 1 आणि 6 16 आहे। ओके, तर 4 च्या टेबल मध्ये 16 येतात। तर 4 च्या टेबल मध्ये 16 येतात। ओके, 4 4 चा 16। मग 64 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 16 करायचे आहे। लेस आपण 16 केले। आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? 8। तर 4 च्या टेबल मध्ये 8 येतात। डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे। 4 2 चा 8 मग 2 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 8 करायचे आहे। लेस आपण 8 केले। इकडे 0 आला। हे आपलं आन्सर आहे। आन्सर किती आहे आपलं? 42 आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, मग हेही एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 485 डिवायडेड बाय 5 हे आपलं एक्झाम्पल आहे। 485 आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड करून घेऊया। आपण ऍड केलेले आहे। ओके, 5 ने आपल्याला डिव्हिजन करायचं आहे। तर हे किती बीट आहेत? आपण डायरेक्ट 2 डिजिटला डिव्हिजन करून घेऊया। हे किती आहे? 40 आणि हे 8 आहे। म्हणजे 4 हा स्मॉल नंबर होईल 5 पेक्षा, म्हणून आपल्याला काय करायचं आहे? 2 डिजिटला मल्टिप्लाय करायचं आहे 48। मग 48 हा बिग नंबर झाला। 5 च्या टेबल मध्ये 8 नाही। मग 48 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 5 च्या टेबल मध्ये 48 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला येतो? 5 9 चा 45। मग 9 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 40 आणि 5 करायचे। लेस आपण 45 केलेले आहेत। आता आपल्याकडे किती बीट आहेत? हे 30 आणि हे 5। तर 5 च्या टेबल मध्ये 35 येतात का? तर 5 च्या टेबल मध्ये 35 येतात। डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे। 5 7 चा 35। मग 7 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 30 आणि 5 करायचे आहे। ओके, इकडे 0 आलं। हे आपलं आन्सर आहे। आन्सर किती आहे आपलं? 97 आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केलं। ओके, आजची सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेली आहे। मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला।